आता आपल्या समोर येत आहे निघाले, 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 फुलपाखरू झाले, फुलपाखरू झाले, फुलपाखरू झाले, फुलपाखरू झाले. फुलपाखरू झालंय हो तुमचं. हे कोण बोललं? मी पुष्कर सुधाकर श्रोत्री बोलतोय. एवढ्या अभिमानाने नाव सांगायला काय दिवे लावलेस रे गधड्या? काय चोमड्या? अरे काय चाललंय काय? आज जो कोण येतो तो माझं नाव सोडून सगळ्या वेगवेगळ्या नावाने हाक मारतोय. अशाने मी माझं नाव विसरलोय. काय नाव आहे माझं? एक मिनिट. हा. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये मी पुष्कर श्रोत्री. तुमचा माझं नाव पुष्कर श्रोत्री. मग मी काय आरती करू की नाचू? तुझं नाव पुष्कर आहे म्हणून. अहो आजी, आजी म्हणू नको, थोत्रच मारी ना. अरे पुढच्या फेब्रुवारीत मी 18 वर्षात पदार्पण करणार आहे. 118व्या वर्षात करणार आहात का? फालतू विनोद करू नको हा. अरे माझा वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो. 29 फेब्रुवारीचा जन्म आहे माझा. अच्छा अच्छा अच्छा, असं आहे होय. हो. नाही नाही, पण मग या न्यायाने आज मी तिला, तुमचं वय आहे 72 वर्ष. अरे गधड्या, असं 4 चौघात एका तरुणीचं वय सांगायचं नसतं. तुम्ही तरुणी? मग अजूनही माझे शेजारचे माझ्यावर लाईन मारतात. काय म्हणताय? मग खरंच असे गॅलरीत उभी राहिली ना सकाळी की शिट्ट्या वाजवायला सुरू करतात. हो. मग मी गाणं म्हणते, श्याम ढोले खिडकी तले तुम शिट्टी. एक मिनिट एक मिनिट, चुकताय तुम्ही. काय चुकताय तुम्ही. हा? श्याम ढोले नाही, श्याम ढले. नाही नाही नाही, माझं बरोबर आहे. त्यांचं नाव आहे श्याम ढोले. श्याम ढोले खिडकी तले. कठीण आहे, कठीण आहे. कठीण आहे, खरंच कठीण आहे. तुम्हा पुरुषांचं. का? त्यांनी मला प्रेमपत्र सुद्धा लिहिलं होतं ग बाई. श्याम ढोलेंनी तुम्हाला प्रेमपत्र लिहिलंय? हो, हो, हो. त्या विषयावर आपण नंतर बोलू. नाही ना, ऐका ना, काय होतं माहिती का त्या प्रेमपत्रात? हा. प्रिय मन कर्णिके. मन कर्णिके? ते लाडाने मला मन कर्णिके असं म्हणत ग बाई. मन कर्णिके. हो, हो. बर त्यांचं बर. असं म्हणणं आहे, माझ्या आयुष्यातले तू एकमेव अप्सरा आहेस. तुला बघितलं की माझे हातपाय थंड पडतात, माझ्या छातीत असं धडधड करायला लागतं, माझे डोळे फिरू लागतात, हातपाय असं लटपटतात. हे प्रेमपत्र आहे का डॉक्टरचा रिपोर्ट? पुढे ऐका हो. काय? त्यांचं असं म्हणणं आहे, टीव्हीवरच्या अप्सरा पाहिल्याने की असं वाटतं की तूही तिथे जावं आणि त्यांच्या समोर नाचावं, मला भाग घ्यायचा हो. नाही नाही. माझं ते असतं ना, ते नित्य नैपण्य दाखवावं. काय नित्य नेमाने? काय नित्य नैपण्य दाखवावं. नित्य नेमाने काय दाखवावं? नित्य नैपण्य अच्छा अच्छा, दाखवावं. नृत्य नैपुण्य दाखवावं. दाखवावं. अच्छा अच्छा. हा, हा. पण तुम्हाला इथे भाग नाही घेता येणार, कारण महाअंतिम फेरीचा सोहळा ऑलरेडी सुरू झालाय. नाही नाही, सिनियर सिटीजनना सगळीकडे सवलत मिळते. हो की नाही? आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात मी तरुण आहे म्हणून. नाही नाही, असं नाही. वेळेप्रमाणे माझं वय बदलत असतं, असं प्रसंगाप्रमाणे. कधीतरी सिनियर सिटीजन, कधी तरुण. अजूनही मी रस्त्यावरून चाललं ना की तरुण पुरुषातून असं बाटलीच्या बुच्चासारख्या मानावर होतात. अशा कशा अशा कशा अशा कशा? मान मुरगळून टाकी ना कार्ट्या तुझी आता. नाही, अशात मान वळवा आणि निघून जा. बरं. काय काय बोलतो? अहो तुम्ही इथे नाही थांबू शकत हो, तुम्ही नाही भाग घेऊ का शकत. पण? अहो झालेत, परफॉर्मन्सेस सुरू झालेत ऑलरेडी. अगं बाई, माझं सुद्धा झालं पाहिजे. मला जिंकायची ही स्पर्धा. तुम्ही जिंकणार? म्हणजे काय, मागच्या महिन्यात सिनियर सिटीजनची स्पर्धा होती ना, मी जिंकले बरं तिकडे. काय म्हणताय? हो. किती वृद्धांनी भाग घेतला होता? मी एकटीच होते. बघा. नाही 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 नाही, त्याच्यामुळे असं सिद्ध झालं की मला कॉम्पिटिशनच नाहीये कोणी. नाही नाही, पण आपण एक काम करूया. काय? तुम्ही आता इथून निघा. हा. हा, या चारही अप्सरांचे परफॉर्मन्सेस झाले ना हा. की मी तुम्हाला बोलवीन. हा नक्की? नक्की. काय नाव तुमचं? मला जवळ कर. नाही हो, तुमचं वय काय, माझं वय काय? कानपाट फोडून टाकीन कारक्या. माझं नाव आहे ते कुमारी माला जवळकर. बरं बरं, एक काम करा. काय? तुम्ही अप्सरांच्या मेकअप रूम मध्ये थांबा. अगं बाई, अप्सरांची रूम मी शेअर करणार? हो, तिथे अप्सरा पिंपळगावकर आहेत ना, हा. त्यांच्या बरोबर थांबा. मी बोलवतो तुम्हाला. हा हा. या. मी नाही, आता येऊ नका, आता निघा. निघा.